नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणीही भूमी काय करते हे शोधत असतात. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की मला वाटत नाही आहे की भूमी तिथे अडगळीच्या खोलीत खुरपणं वगैरे शोधायला आली आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की हो, मलाही काहीतरी वेगळंच वाटत होतं आणि हिच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून तरी मला वाटत होतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे. पौर्णिमा म्हणते की आपण आता इथेच लक्ष ठेवत राहूया, बघूया ती काय करते ते. म्हणून आता मागच्या बाजूने त्या दोघी लक्ष ठेवत असतात. तेव्हा आता नक्की भूमीचं काय चाललंय या गोष्टी शोधून काढल्याच पाहिजेत. रागिनीला भीती वाटत असते की जर भूमीने एखादा पुरावा वगैरे शोधला तर मग आपली वाट लागेल, म्हणून ती जराशी आता टेन्शनमध्ये असते. त्यानंतर मग आता इथे भूमी ही बाहेर जाऊन बघते तर कोणीही नसतं, तर ती पुन्हा अडगळीच्या खोलीत शिरते आणि शोधायला सुरुवात करते. पौर्णिमा लांबून बघते की भूमी काहीतरी नक्की शोधते, आपण वाट बघूया. तेवढ्यातच आता भूमीला लक्षात येत नसतं की काय कुठे शोधू. तेवढ्यातच ती म्हणते की हा पाईप इथे मध्येच का ठेवला आहे. म्हणून आता ती पाईप तो खाली काढायला जाते. तेवढ्यातच त्या पाईपमधून खाली एक पेनड्राईव्ह पडतो आणि तो पेनड्राईव्ह पाहिल्यानंतर भूमीच्या लक्षात येतं की अच्छा, म्हणजे या पाईपमध्येच या आपल्या यशपाल काकांनी पेनड्राईव्ह लपवून ठेवला होता. तर आता तो पेनड्राईव्ह ती बघते आणि नंतर पेनड्राईव्ह बघितल्यानंतर भूमी आता हाताशी घेऊन फायनली म्हणते की मला दुसरा पुरावा सापडला. आता ती मनातून खूपच खुश झालेली असते आणि पेनड्राईव्ह शोधत असते. आता तिथून अडगळीच्या खोलीच्या बाहेर येते आणि नंतर बाहेर आल्यानंतर रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणी बघत असतात की ही काय घेऊन गेली, ही काय करत होती याकडे दोघींचं लक्ष नसतं. परंतु मग आता लगेच भूमी बाहेर येते आणि घरात जात असताना ती म्हणते मानसी की ताई, अगं कुठे होतीस तू, तुझा खूप शोध घेतला मी, किती वेळ झाला. तेव्हा ती म्हणते की अगं काय ना, मी स्टोरूममध्ये गेले होते, नंतर मग अडगळीच्या खोलीत, त्यामुळे उशीर झाला. तेव्हा मग ती म्हणते की अगं हो, माती आणायची आहे ना. मग ताई ती म्हणते की हो, माती तर आणायची आहे, भाऊजी तुझी वाट बघतायत. तेवढ्यातच समोरून आकाश येतो आणि म्हणतो की भूमी, अगं कुठे होतीस तू, किती फोन केले मी तुला. तेव्हा मग ती म्हणते की अरे आकाश, ते ना मी अडगळीच्या खोलीत होते, खुरपणी शोधण्यासाठी गेले होते आणि म्हणून थोडा उशीर झाला. तेव्हा तो म्हणतो की अच्छा, म्हणूनच का. तेच म्हटलं मी रिंग होते तरी भूमी फोन कशाला उचलत नाही आहे. ती म्हणते की हो अरे, येतच होते ना मी, म्हणून फोन नाही उचलला. त्यावर मानसी म्हणते की ताई, अगं तिथे हडगळीच्या खोलीत नाहीच आहे अगं खुरपण, मी इथेच काढून ठेवली खुरपणी, ही काय आपल्या खोलीत. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा असं आहे का, ठीक आहे, मी विसरलीच होते गं या गडबडीत. असं म्हणून भूमी आता आतमध्ये येते आणि म्हणते की तिथे बाहेर स्टोरूममध्ये वगैरे ना राहून माझे हात अगदी घाण असे झालेत, मी येते जरा फ्रेश होऊन येते. असं म्हणून भूमी आता तिच्याच रूममध्ये येते आणि मग दरवाजा लॉक करून टाकते आणि कपाटामध्ये पेनड्राईव्ह ठेवण्याच्या अगोदर ती विचार करते की नको, कपाटात पेनड्राईव्ह ठेवायला नको, जर ठेवला तर मग मात्र प्रॉब्लेम होईल, तो तिथेच राहील आणि कोणाच्या हाती लागला तर आणखी प्रॉब्लेम. म्हणून ती तो पेनड्राईव्ह आहे तो आता लॅपटॉप काढूनच लॅपटॉपला कनेक्ट करून बघणार असते. नंतर मग भूमी म्हणते की नक्कीच काहीतरी आहे जे यशपाल काकांनी दाखवण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु या रागिनी हत्यांमुळे त्यापर्यंत पोहोचता येत नाही. आता मला चांगलाच क्लू मिळाला आहे. त्यामुळे ती पटापट पेनड्राईव्ह टाकत असते, परंतु लॅपटॉप तेवढ्यातच अपडेट व्हर्जनला जातो. तेव्हा ती म्हणते की आताच याला पण अपडेट व्हायचं होतं, हो रे बाबा लवकर अपडेट, असं म्हणून ती वैतागते. तेव्हा मग रागिनी आणि पौर्णिमा भूमी निघाली हे पाहून आतमध्ये शिरतात आणि ती विचारते की आई कुठे ठेवलं असेल तुम्ही ते केमिकल. तेव्हा मग ती म्हणते की थांब एक मिनिट इथे बघूया. आणि मग ती बॉक्स बाजूला काढते आणि त्या बॉक्सच्या एक छोट्याशा डब्बीमध्ये खूप खोक्याच्या एक हा केमिकल असतो. तेव्हा मग दोघीजणही तो केमिकल घेऊन बाहेर पडतात. आता रागिनी पौर्णिमाकडे तो केमिकल देते आणि म्हणते की हे बघ, या केमिकलने आपल्याला हे सगळं करायचं आहे, आधी बाहेर कोणी नाही आहे ना ते सगळं बघ, लक्ष दे. तेव्हा मग त्या दोघीजणीही बघतात आणि नंतर मग केमिकल घेऊन ती दोघीही आता बाहेर पडतात. त्यानंतर मग आता भूमी ही लॅपटॉप ओपन करते. तो अपडेट व्हर्जनला होत असताना भूमी थांबलेली असते. तेवढ्यातच ती म्हणते की चला, झाला आहे फायनली अपडेट. आता ती तो व्हिडिओ चालू करायला जाते. ती म्हणते की ही कसली फाईल आहे आणि ती फाईल ओपन होते. तेवढ्यातच ती करप्ट दाखवलेली असते. आता भूमी म्हणते की नेमकं काय झालं आहे, ही फाईल करप्ट कशी. आकाश बाहेर येतो आणि आवाज देत असतो की भूमी, अगं दरवाजा उघड, काय झालं. तेव्हा मग तो दरवाजा उघडायला सांगत असतो. भूमी म्हणते की देवा मी आता काय करू. एवढ्यातच ही फाईल करप्ट झाली. एवढ्यातच आकाश आला आहे, काय करायचं काहीच कळत नाही आहे. नंतर मग आता भूमी ही वैतागलेली असते. काय करू काय? आकाशसमोर हा सगळा लॅपटॉप आणि हा व्हिडिओ येता कामा नये. म्हणून ती आता तिथेच तो लॅपटॉप ठेवते आणि स्वतःचा पेनड्राईव्ह काढून घेते आणि मग म्हणते की नाही, आले आले आकाश मी, असा आवाज देत असते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, अगं दरवाजा पण लॉक आहे, काय झालं, तू काय करतेस, तू ठीक तर आहेस ना. तो आता घाबरतच भूमीला खूप आवाज देत असतो, कारण भूमीवर इतके दिवस जे काही प्रसंग ओढवलेत त्याने त्याला जरा ताणच आलेला असतो. भूमी म्हणते की आकाश, अरे आलेस मी, थांब. तेवढ्यातच ती दरवाजा उघडते आणि म्हणतो की आकाश,
काय झालं, तू इतकी काळजी का करतोयस, घाबरलायस का इतका? तेव्हा तो म्हणतो की अगं भूमी, तू किती वेळ झाला दरवाजाच उघडत नव्हतीस आणि म्हणून काळजी वाटत होती मला. अगं हे काय, मला कळत नव्हतं, खाली सगळेजण वाट बघतायत, पूजेची घटस्थापनेची तयारी करायची आहे ना, म्हणूनच. म्हणजे आता घट पूजायला सुरुवातच करायची आहे. तेव्हा भूमी म्हणते की हो येतेच मी, तू घाबरू नकोस. अरे मी ते वॉशरूमला गेले होते ना फ्रेश होण्यासाठी, आणि दरवाजा चुकून लॉक झाला माझ्याकडून, बाकी काही नाही. नंतर मग आता भूमी जराशी टेन्शनमध्ये असते. आकाशला म्हणते की आकाश, माझे हात जरा ओले, मी आलीच, तू हो पुढे. तेव्हा मग लगेचच आकाश म्हणतो की आवाज देऊन, भूमी ये लवकर. तेव्हा भूमी आता पटकन हात पुसते आणि तो पेनड्राईव्ह ठेवून देते. आणि भूमी म्हणते की एकतर लक्षात आलं की ह्या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच आत्याच्या विरोधात काहीतरी असणार आहे. तेव्हा मग पौर्णिमा आणि रागिनी दोघीजणीही तिथे बंगल्यामध्ये शिरत असतात. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की मला कळत नाही आई, की नेमकी भूमी ती तिथे कशासाठी गेली होती. काहीतरी कारण नक्कीच असेल. ती खुरपणी शोधण्यासाठी गेली होती, हे तर खोटं बोलली ती. तेव्हा मग रागिनी म्हणते की हो, ते तर मला समजलं आहे की ती खोटं बोलली आहे, कारण तिच्या बोलण्यावरून मला एकतर सिद्ध होत होतं की तिथे ती दुसरंच काहीतरी शोधायला गेलेली असणार. मग त्यानंतर रागिनी म्हणायला लागते की एक गोष्ट आहे की तिने मला चॅलेंज दिलं आहे की विजयादशमीच्या अगोदर ती मला एक्सपोज करणार आहे. मग मी याच गोष्टीचा विचार करते की ही घडलेली घटना आणि पुढे होणारी कृती याचा काही ताळमेळ आहे का, या सगळ्या गोष्टींचा मी विचार करते. म्हणजे भूमी ज्या प्रकारे मला चॅलेंज देऊन गेली आहे, त्या प्रकारे ती काही शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करते का, असं मला वाटतंय, असं आता तिला पौर्णिमा म्हणत असते. त्यावेळेला मग रागिनी म्हणते की हो, मलाही जरा काही कळत नाही आहे नक्की काय आहे ते, परंतु या सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, असं त्या दोघीही ठरवतात. नंतर मग आता भूमी आणि आकाश दोघंजणही देवीची माती घेऊन आलेली असतात आणि देवी आईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो असं करत ते दोघंजणही आतमध्ये येत असतात. तेव्हा मग मानसी त्या दोघांनाही दरवाजात ओवाळते आणि आतमध्ये यायला सांगते. आणि मग आतमध्ये येत असताना तेव्हा भूमी त्या ज्या हळदी कुंकूने माती आणलेली असते त्या भांड्यालाच आणि ते हळद कुंकू लावत असते. आणि पौर्णिमा हे सगळं बघत असते. आता बघ भूमी, मी काय केलं आहे ते, तू कधीही ही पूजा आता करू शकणार नाहीस, असंच मनातल्या मनात ती म्हणत असते. आकाश आणि भूमी तिथे ते भांडं येऊन ठेवतात आणि नंतर मग आता घटस्थापनेची सुरुवात करायला घेतात. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, आता याला आपलं ते हळद कुंकू लावून झालेलं आहे आणि मग आता आपण पुढची गोष्ट करायला सुरुवात करूया. तेव्हा मानसीला भूमी सांगते की एक काम कर, एक आपलं पूजेचं ताट घे आणि त्या ताटामध्ये कुंकू घेऊन त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून ते आण, कारण ते पाणी, लाल पाणी आपल्याला मातीत मिक्स करावं लागेल. असं सांगितल्याबरोबर रागिनी आता खूप मनातच खुश होते की आण, लाल पाणी आण, परंतु बघ कसं अपशकून घडणार आहे ते. काही झालं तरीही ते लाल पाणी आता कसं पांढरं पडतंय ते बघ, अपशकून झाला आहे म्हणजे होणारच. तेव्हा मग आता मानसीच्या ते सगळं करण्याच्या अगोदरच पौर्णिमाने अगोदरच आपला डाव टाकलेला असतो. ती विचार करत असते की आता मानसी 5 मिनिटांनी येईल मातीमध्ये पाणी मिक्स करायला, त्याच्या अगोदरच मी या ताटालाच हे केमिकल लावून ठेवते, म्हणजे जसं ती पाणी आणि कुंकू टाकेल तसं 5च मिनिटात हे औषध केमिकल आपला प्रभाव दाखवेल आणि ते पाणी आता लालचं पांढरं पाणी पडणार, असं आता ती म्हणत असते. आणि त्यानंतर मग आता इथे पौर्णिमा तसंच काम करते. जे रागिनीने दिले केमिकल असतं बाटलीतलं, ती त्या ताटाला जरासं असं पुसते आणि कॉटनच्या म्हणजेच कापसाच्या साह्याने ती ते तसं पसरवते आणि मग म्हणते की आता करू दे, घेऊ दे हे पूजेसाठी थाली, मग बघ काय चिंता आणि काय परिणाम होणार आहेत ते. भूमी, आता तुला समजेल की आम्ही काय काय करू शकतो ते. फार पूजेसाठी पुढे पुढे उडत होतीस ना, आता बघ तुझ्या हातून अपशकून झालाय अशा कसा बोंबा मारत सुटतो आम्ही. मग त्यानंतर आता रागिनीला मुद्दामच सगळं नॉर्मल आहे आणि पुढे पुढे करत असते की भूमी, आता एक काम कर, हे इथे कलशाला तू हळद कुंकू लावलंच नाही पांड्याला, मग आता हे ताट घे आणि जे ताट आणलं आहे ना त्यामध्ये पाणी घे आणि त्यात कुंकू टाक आणि ते पाणी चांगलं असं मिक्स कर आणि ते लाल रंगाचं पाणी काय करशील तर ते आपल्या मातीत मिक्स करशील. तेव्हा मग आता भूमी ही त्या ताटामध्ये ते कुंकू टाकते आणि कुंकू पसरवून त्यामध्ये आपलं साधं पाणी टाकत असते. आणि ते पाणी टाकत असताना आता रागिनी आणि पौर्णिमा अगदी डोळे लावून असतात की नक्की काय होणार आहे. तेवढ्यातच ते पाणी आता पांढरं पडतं. ते पाणी पांढरं पडल्यानंतर सगळेजण बघत राहतात की काय झालं आहे अचानक, हे अचानक पाणी पांढरं कसं काय पडलं. तेव्हा मग रागिनी पण बघत राहते आणि पौर्णिमा म्हणते की बापरे, हा तर अपशकून झाला आहे. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई, हा अपशकून झाला आहे अहो, याचा अर्थ देवीला भूमीच्या हातून पूजा मान्य नाही आहे. तेव्हा मग आता पौर्णिमाला लगेच रागिनी दाबते आणि म्हणते की अगं गप्प बस, असं काहीच नाही आहे, अपशकून वगैरे काहीच नसतं, तू उगीचच ना नको स्वतःच्या मनाचे भांडे फोडू नकोस. हे पण कसं झालं मला अचानक कळत नाही आहे आकाश, अरे आतापर्यंत तर कधीच असं झालेलं नाही आहे. तेव्हा मग पौर्णिमा म्हणत असते की आकाश, मी तुला सांगितलं ना, म्हणजे आई मी तुम्हाला सांगितलं ना की हे सगळं जे काही घडलं आहे तो अपशकून घडला आहे.
आपण सांगत होतो हिला की देवीची पूजा सगळ्यांना करू दे, परंतु तिने ऐकलं नव्हतं आणि म्हणूनच हे सगळं झालं. आता तरी समजून जा भूमी की देवीला तुझ्या हातून ही पूजा मान्यच नाही आहे आणि आत्तापर्यंत आपल्या घरामध्ये असंच कधी घडलंच नव्हतं. आता ते पहिल्यांदा घडलं आहे, त्यामुळे आता तुला लक्ष द्यावं लागेल. बघ तूच तुझं बघ बाबा की देवीने अपशकुनाचा संकेत दिला असूनही तुला पूजा करायची की नाही. आणि जर असं असूनही पुढे तू तुझा हट्ट चालू ठेवलास तर मात्र देवी काहीतरी अपशकुन घडवून आणेल आणि आपल्या घरावर नक्कीच काहीतरी नवीन संकट आणेल. असं आता पौर्णिमा बोलून दाखवल्याबरोबर भूमीला भीतीच वाटायला लागते. तेव्हा पौर्णिमाला ती गप्प करत म्हणते की खरं बघायला गेलं तर पौर्णिमाचंही तसं बोलणं बरोबर आहे. जर काही अपशकुन घडून आला तर मग आपण काय करणार आहोत. त्यावेळेला आता लगेचच पौर्णिमा म्हणत असते की आपण एक काम करूया, तुम्हाला जर असंच वाटत असेल तर मग मी ही पूजा नाही करणार आणि देवीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा आडाबिडा नको, कोणाचीही अशा प्रकारे अपशकुन नको आणि देवीच्या बाबतीत तर नकोच. हा मोठा उत्सव आहे, उगीच काही प्रॉब्लेम व्हायला नको. तेव्हा मग भूमी आकाशला म्हणते की आकाश, माझ्या हातून अपशकुन झालं आहे असं प्रत्येकाला वाटतं आहे, त्यामुळे तू एक काम कर, आता मी ही पूजा करत नाही आहे, तू ठरव आता कोणाला घट बसवायला द्यायचे ते. पौर्णिमा आणि रागिनी दोघी एकमेकांकडे बघून आता खुश होऊन हसत असतात. आकाश म्हणतो की भूमी प्लीज असं नको बोलूस, अगं असं करू नकोस. मला माहिती आहे की हे अपशकुन वगैरे ना असं काही नाही आहे. प्लीज या सगळ्यावर तू असा अजिबात विश्वास ठेवू नको. परंतु आता भूमी ही आकाशचं बोलणं ऐकत नाही आणि म्हणते की नाही आकाश, माझा ना आता या बाबतीत मूडच नाही, जाऊ दे. आणि आता पौर्णिमा आणि रागिनी खुश होतात. रागिनीकडे अधिकार येणार हे तिला माहीत असतं. नंतर मग भूमी रूममध्ये गेलेली असताना तिकडे अभिजित येतो आणि म्हणतो की एक मिनिट भूमिताई, मला ना तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं. तेव्हा मग तो मोबाईल दाखवतो आणि भूमी म्हणते की काय झालं दादा, काय दाखवताय तुम्ही. तेव्हा तो मोबाईल दाखवून म्हणतो की हा फोटो आहे, हा पौर्णिमाचा फोटो साधारणतः 5 मिनिटापूर्वी मी काढला होता. तेव्हा मग भूमी म्हणते की म्हणजे हा फोटो, हे नक्की काय आहे. तेव्हा तो म्हणतो की तिच्या हातामध्ये ना काहीतरी केमिकलची बाटली असल्यासारखं वाटतंय, काहीतरी नक्कीच आहे, छोटीशी बाटली. मला काही कळलं नाही तेव्हा ती काय करते, मी हा फक्त फोटो क्लिक करून ठेवला. नंतर मग आता हे सगळं खाली जे कुंकवाचं प्रकरण झालं ते सगळं ऐकलं मी, की ते लाल रंगाचं पाणी पांढरं पडलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की नक्कीच पौर्णिमाने काहीतरी गडबड केली आहे. तेव्हा मग ती म्हणते की आलं आता माझ्या लक्षात, नक्की पौर्णिमा काय करू इच्छित होती ते. थांबा आलेच, आता या पौर्णिमाला चांगलंच जाब विचारल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. असं म्हणून आता भूमी ही तावातावाने खाली येत असते. तेव्हा आता रागिनी म्हणत असते की आकाश, अरे खरं तर ही पूजा माझ्या हातून व्हावी असं तुला पहिल्यापासून वाटत होतं, परंतु भूमी आल्याने तिच्या हातामध्ये तू ही पूजा करण्यासाठी दिली होतीस. पण आता मला खरंच असं वाटतं आहे की भूमीलाच सांगावं ही पूजा करण्यासाठी. तर आकाश म्हणायला लागतो की आत्या आता काय करणार मी. भूमीने स्पष्ट नकार दिलेला आहे, त्यामुळे आता भूमीनंतर तूच ही पूजा करायची अशी माझी इच्छा आहे. मग रागिनी म्हणते की अरे घरात मानसी आणि पौर्णिमा असताना माझ्याकडे हा मान घेणं मला बरोबर वाटत नाही आहे, याही सुनाच आहेत की या घरच्या. त्यावेळेला आता लगेच ती नाटक करत म्हणते की ठीक आहे, जर तुझी इच्छा असेलच तर मी करते तुझ्या हातून पूजा, पण तसंही देवीचं म्हणणं टाळून मला माझ्या हाताने ही पूजा करणं खरंच बरोबर वाटत नाही आहे. म्हणजे खरं तर भूमीची इच्छा होती ना ही पूजा करण्याची. मलाही असंच वाटतं आहे की देवीने हा जो काही मान दिलेला भूमीला तो काढायला नको हवा होता. तेवढ्यातच आता तिथे भूमी येते आणि म्हणते की आत्या तुम्ही अगदी बरोबर बोलताय आणि तुमचं म्हणणंही अगदी पटतंय मला. काय ना, देवीची इच्छा तुम्ही फार राखता आणि तशी ही देवी तुमची इच्छा पाडू देणार नाही, बरोबर की नाही. म्हणूनच मी आली आहे स्वतः इथे पूजा करण्यासाठी. तेव्हा पौर्णिमा म्हणते की हे बघा, इतका मोठा अपशकुन घडला आहे, इतकं सगळं समोर दिसतंय, तरी पण आली लोचटासारखी मध्ये मध्ये बोलायला. तेव्हा मग भूमी खूप चिडते आणि म्हणते की एक मिनिट पौर्णिमा, तुझं तोंड बंद कर, तुझ्याकडे ना मी नंतरच येते. आणि हे जे काही घडलं आहे याच्यामध्ये कोणाचा हात आहे हे मला चांगलंच समजलं आहे, त्यामुळे मध्ये मध्ये बोलण्याची ना तुला काहीच गरज नाही आहे. आणि त्याचा जाब तर मी तुला विचारणावं असं वाटतं आहे, अशी सनकन तुझ्या कानाखाली वाजवून तुला जाब विचारावं असं वाटतोच आहे मला. परंतु काय करणार, आता मी एक समोर सगळ्यांना दाखवते, तेव्हा मग सगळ्यांच्या लक्षात येईल की नक्की काय घडलं होतं. तेव्हा मग रागिनी म्हणते की भूमी, अगं काय करतेस काय तू. तेव्हा भूमी म्हणते एक 5 मिनिट धीर धरा, तुम्हाला समजेल मी काय करते ते. मग आता मानसीला ती सांगते की मनू एक काम कर, एक दुसरी थाळी घेऊन ये आणि कुंकूही तेच आण आणि पाणीही तेच आण. मग ती ताट आणते आणि तिथे टेबलवरती ती ते ताट ठेवते आणि त्यावर नेहमीप्रमाणे कुंकू टाकते आणि ते पाणीही टाकते. आणि नंतर जेव्हा ती ते कुंकू आणि पाणी एकत्र करते तेव्हा त्या कुंकवाचा रंग हा वेगळ्या थाळीमध्ये लालचा लालच राहिलेला असतो. तेव्हा सगळेजण बघत राहतात. भूमी म्हणते की बघितलं आकाश, तू मला सांगत होतास की कुंकूमध्ये केमिकल वगैरे असेल, परंतु तेच कुंकू आहे आणि तेच पाणी आहे आणि ताट वेगळं आहे. याचा अर्थ त्या ताटावर नक्कीच काहीतरी करून ठेवलं होतं, जेणेकरून त्या लाल रंगाचं पांढरं पाणी पडलं. कसं झालं हे सगळं. तेव्हा मग इथे आता
आकाशला लक्षात येतं की मुद्दाम कोणीतरी केले. तेव्हा मग भूमी म्हणते की हे सगळं कारस्थान करण्यामागे या पौर्णिमाचाच डाव होता. मला माहिती आहे हे सगळं तिनेच घडवून आणलं आणि म्हणूनच मी हे सगळं लक्ष देऊन बघते की ही मुलगी हे सगळं करण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला आता पौर्णिमा म्हणायला लागते की हे बघ, तू उगीच ना काहीही बोलू नकोस भूमी. लक्षात ठेव, माझ्यावर कशावरून हाळ घेतेस, काय पुरावा आहे? तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे, तुला पुरावाच हवा आहे, तुला खोलात शिरायचं आहे ना या गोष्टीमध्ये, तर ठीक आहे, मीही शिरते खोलामध्ये. प्रत्येकाची खोली तपासली पाहिजे आणि जर खोलीमधून काही आढळलं ना तर बघ मी तुझं काय करते ते. त्यावेळेला ती म्हणते की हे बघ, काहीच गरज नाही आहे हे सगळं करण्याची, उगीचच माझ्यावर नको ते आळ घेऊ नकोस भूमी. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, तुला माहिती नाही पौर्णिमा कशी आहे, तिचा स्वभाव सगळ्यांनाच माहीत आहे. ती प्रत्येक गोष्टीत अशीच आडकाठी आणण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे घरात उत्सव आहे, घरातलं वातावरण असं क्लेशी व्हायला नको. जाऊ दे, नवरात्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नको टाळायला. आपल्या घरात असं चांगलं वातावरण असताना आपण देवीचं जागर करणार आहोत, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळायलाच हव्यात. जाऊ दे, तिची शिक्षा ना तिला देव बरोबर देईल आणि तिचा हिशोब देवी बरोबर करेल. हे जे काही खोटेपणा ती करते ना त्याचा देव तिला हिशोब लावेल. आपण हे सगळं करूया. म्हणून आता मानसी पण भूमीला आणते आणि म्हणते की हो ताई, चल ये, तुझ्या हातूनच देवीची पूजा होणार आहे, ही देवीचीच इच्छा आहे. देवी आईचा उदो उदो असं म्हणून आता सगळेजण देवीला हात जोडतात आणि मनातल्या मनातच रागिनी विचार करत असते की ह्या बाईचं नेमकं झालं तरी काय, हिला कसं काय, हिला ही प्रचिती होते तरी कशी, की कोणीतरी काहीतरी प्रॉब्लेम केला आहे, नक्की हिच्या मागे कोण आहे कोण, असा विचार ती करत असते. त्याच वेळेला आता रागिनी ही विचार करत असतानाच भूमी आणि घटस्थापना करून बाहेर अभिजितला भेटते आणि ती म्हणते की हे बघा दादा, हा ना पेनड्राईव्ह आहे, या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच काहीतरी आहे. खरं तर हा पेनड्राईव्ह करप्ट झाला आहे असं मला वाटतं आहे, परंतु त्याच्यामधली जी इन्फॉर्मेशन आहे ही आपल्याला परत मिळवता येईल का? बघा ना, तुमच्या कोणाच्या मित्राच्या किंवा कोणी मित्र असेल जो ही करप्ट झालेली फाईल परत रिकवर करून देत असेल तर ती फाईल आपल्याला नक्की शोधली पाहिजे. प्लीज काहीतरी करून हे फाईल आहे ना ही नक्की शोधायला हवी, नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यावेळेला मग आता अभिजित म्हणतो की बरोबर, याचा अर्थ ही फाईल ना करप्ट झाली, याच्यामध्ये नक्कीच काहीतरी असणार. त्या रागिनी आत्यांच्या विरोधात नक्कीच काहीतरी हा पुरावा असेल. भूमी म्हणते की ज्या प्रकारे आत्या घाबरत होत्या आणि म्हणूनच त्यांनी त्या माणसाला म्हणजेच यशपाल काकाला मारून टाकलं. मला कळतंय की जेव्हा जेव्हा ती कोण तिच्या विरोधात जातं तिचाच माणूस, तेव्हा ती त्याचा गळा ओळून टाकते, म्हणजेच त्याला कायमचं संपवते. आता तसंच तिने त्या यशपाल काकांच्या बाबतीत केलं आणि नंतर मला अशी भीती आहे की त्या दीपकच्या बाबतीत तसं काही करायला नको. मी पोलिसांना तर दीपकचं नाव सांगितलं आहे, पोलीस शोध घेत आहेत, परंतु त्याच्या आधी आपल्याला दीपकला शोधलं पाहिजे, नाहीतर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल. पुन्हा एकदा रागिनी आत्या त्याला मारण्यात यशस्वी होतील आणि कोणीही पुरावा मागे राहणार नाही. तसं तर मी त्या नर्सचा नवरा जिवंत आहे हे देखील पोलिसांना कळवायला हवं आहे, म्हणजे त्याही दृष्टीने ते शोध घ्यायला लागतील. काही झालं तरी रागिनी आत्याची आता चारी बाजूनी कोंडी करायची. यंदाच्या विजयादशमीच्या अगोदरच असत्यावर सत्याचा विजय मिळवायचा आहे, असं भूमी आता अभिजितला सांगत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की देवी आईचं घट बसलेले असतात आणि घरात पूजा चालू असते, आरती सुरू असते. त्यावेळेला भूमी ही देवी आईला हात जोडून म्हणत असते की देवी आई, बस झाला हा लपाछुपीचा खेळ, आता काहीतरी मला पुरावा सापडू दे, प्लीज तुझी कृपा होऊ दे आणि रागिनी आत्यांच्या विरोधात मला शेवटचा काहीतरी पुरावा सापडू दे. असं म्हटल्याबरोबर इथे आता भूमी ही ड्रॉवरमध्ये कापूर संपलेला असतो म्हणून त्या पूजेच्याच कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ती कापूर शोधायला जाते, तर त्या कापराच्या डब्बीतच एक पेनड्राईव्ह असतो आणि तो पेनड्राईव्ह पाहिल्यानंतर भूमीला जबरदस्त असा धक्का बसतो आणि भूमी आता तिथेच ते कापूर ठेवते. आकाशला कळतं की भूमी वरती गेलेली आहे. तेवढ्यातच इथे आता भूमी आरती सोडून जात असताना भूमी ही तो पेनड्राईव्ह घेते आणि तिथेच लॅपटॉपला जॉईन करते, कनेक्ट करते. त्याच वेळेला आत्ता भूमीसमोर मोठ्या सत्याचा उलगडा झालेला आहे. तो म्हणजे की अभिजितचा खून कोणी केला आहे, तर स्वतः रागिनी आत्याने त्याचा गळा आवळून त्याला मारून टाकलेला आहे. हा पुरावा आता इथे भूमीच्या हाती लागलेला आहे. मग आता भूमीला हा पुरावा हाती लागल्यानंतर कशाप्रकारे रागिनीला ती एक्सपोज करणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.